नमस्कार फ्रेंड्स, आज आपण शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत. ना की शहरातल्यासारखी एकदम गावाकडच्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, लाल तिखट घेतलं आणि मीठ घेतलं आणि लसूण घेतलं निसून. ठीक आहे, एकदम कमी सामानामध्ये बनवलेली आहे. तर ती ना मिक्सरमध्ये नाही हे करून घेतली, बारीक करून घेतली, तर ती उकळीमध्ये, जेणे की चव एकदम चांगली यावं आणि चविष्ट लागते. मग त्याच्यामुळे जर उकळीमध्ये उकळली हे की बारीक केली तर आधी शेंगदाणे भाजले, शेंगदाणे टाकले उकळीमध्ये, ते थोडेसे बारीक केले. ते बारीक झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल चटणी ती पण घरगुती पद्धतीने बनवलेली आणि मीठ टाकलं आणि थोडं आपण जे लसूण मिसळून घेतला होता तो टाकून घेतला आणि आपली चटणी बारीक करून घेतली. मिक्सरमधली आणि उकळीची चव ह्याच्यामधली खूप फरक आहे. तर उकळीची चव एकदम छान अशी भाकरीसोबत त्याच्यासोबत खूप सुंदर अशी लागते. सो प्लीज तुम्ही पण उकळीमध्ये ट्राय करा आणि नक्की ह्या चवीचे हे करा.